अहिल्यादेवी नगर मधील कॉलेज ड्रॉपआउट शेतकरी पुत्राची ही गोष्ट। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या तरुणाला डिग्रीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, पण सुरुवातीपासूनच या तरुणाला काहीतरी नवीन करायचे स्वप्न होते। पण ते म्हणतात ना, स्वप्न माणसाला शांत बसू देत नाही। या तरुणाने अंत असती प्रारंभ असे म्हणत आपल्या दर्जेदार आवाजामुळे अखंड महाराष्ट्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे भरभरून प्रेम मिळवले। त्यांनी यशस्वी स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंग या फॉर्मची सुरुवात केली। महाराष्ट्रातील छोट्या आणि मोठ्या हजारो व्यावसायिकांसाठी आपला व्यवसाय सोशल मीडियाचा योग्य वापर करून कसा वाढवायचा या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आणि सल्लागार म्हणून काम करणारी ही व्यक्ती म्हणजे वैभव ढूस। वैभव ढूस यांनी असे एक पुस्तक लिहिले, जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुमच्या आयुष्यातही नक्की बदल घडेल। मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग वैभव ढूस यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जगणं राग झालं तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन खचलेल्या मनाला उभारी देत जो व्यक्ती अनुभवाच्या आणि सातत्याच्या जोरावर पुढे जातो तोच खरा विजेता ठरतो। पण विजेता होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसतो। येणारे खाचखळगे, संकटे, अडचणींवर संघर्षाने मात करायला शिकवणारे हे पुस्तक म्हणजे अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज बिगिनिंग। श्री वैभव ढूस यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवामधून हे पुस्तक लिहिले आणि विशेष म्हणजे फक्त 2 महिन्यात या पुस्तकाच्या 15,000पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या। सध्या हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्वात ट्रेंडिंग पुस्तक ठरत आहे। पुस्तक प्रकाशन होण्याआधीच या पुस्तकाला पुरस्कार देखील मिळाले आहे। सगळं संपल्यानंतर देखील पुन्हा नव्याने सुरुवात करता येते, पण हरलेली बाजी पुन्हा जिंकवायची असेल तर मेहनत पण त्याच तोडीची करावी लागते। डाव हरला म्हणून हिंमत हरून बसणाऱ्याचं ते काम नव्हे, असा संदेश या पुस्तकातून मिळतो। हे पुस्तक आरंभ हा कठीणच असतो, चुका स्वीकारायला शिका, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत, वेळ प्रत्येकाची येते, आपली संगतच ठरवते भविष्य, नैराश्य एक वरदान, बदलत्या काळानुरूप बदल स्वीकारायला शिका, बोलायला शिका, स्वतःची लढाई स्वतः लढा, गुलामी नाही राज्य करा, गुरु कोणाला करावे, यशाची व्याख्या नेमकी काय, तत्वाशी निष्ठावंत राहा, सोशल मीडिया हेच भविष्य, अंत अस्ति प्रारंभ यासारख्या 15 विषयांवर निगडीत आहे। आपल्यात दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणारे आणि आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यांना पेलताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा आणि आपला माइंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचे लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे। आणि नक्कीच हे पुस्तक वाचल्यानंतर खचलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवीन उभारी मिळेल असा विश्वास आहे। या पुस्तकातील अनेक गोष्टी आपल्याला प्रभावित करतात। लेखकाने त्यांच्या विचारांची आणि कथा सांगण्याची शैली अतिशय उत्कृष्टपणे विकसित केली आहे। या पुस्तकातील अनेक गोष्टी, घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात। जिंकणं आणि हरणं यापेक्षाही महत्वाचं असतं ते लढणं, ही गोष्ट आपल्याला पुस्तक वाचताना जाणवते। गुलामी नाही तर राज्य करायला शिकवणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवं। वैभव ढूस यांच्या अंत अस्ति प्रारंभ या पुस्तकाविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।